अरे या 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 तात्या, ओळखला आता आता ओळखलं चेहऱ्यानं. अरे आलं लक्षात आलं लक्षात. पा असं होते ते राहून मला लक्षात आलं बरं ते का तुम्ही होय म्हणून ते. चला घरी चला. अरे तात्या तो गाडीवाला पोरगा नाही आला काय? नाही बाहेरच थांबतो म्हणे तो. इकडे सासरवाडी आहे त्याची, तो सासरवाडीत गेला. बरं बरं बरं, मी काय म्हणाल तात्या, बोला ना महादेवराव. म्हटलं हा चष्मा लावणारा कोण होय लालवाला? हा काय चष्मा त्याला काय दिसत नाही का डोळ्यानं बरोबर? अरे नाही नाही असाच लावला चष्मा. येतो हा, पोरीला घेऊन ये तुम्ही. मोन्या चष्मा काढ तू, चष्मा काढ. ते बरे भोक नाही का म्हणे, डोळ्याला दिसत नाही का म्हणे त्याच्यावाल्या. चष्मा काढून घेतो. तुम्ही दोघं काय करू आले रे इथं? तुम्ही कसे आले? तुम्हाला सांगितलं होतं ना येऊ नका म्हणून. अरे तुमच्या लक्षात नाही उरालं काय? तुम्हाला सांगितलं होतं येऊ नका, तरी आले कसे तुम्ही? कसे म्हणजे मामाचं घर आहे इथं, मामाच्या घरी आलो. अरे तर मग मामाच्या घर राहणार इथं काय करू राहिले तुम्ही? अरे ते इच्छे काका आले, महादेव काका सांगत मामाच्या इथं का पोरवाले आले म्हणा बाबा आले. तर मला विचारलं बा, म्हणून आम्ही सांगितलं का आमच्याच गावचे म्हणून ते. म्हणून आलो बा तुम्हाला भेटाले, नाही तर आम्हाला कोणती गरज पडली. चुपचाप बसा इथं, फालतू शिल्लकचे कामं नका करता. हा नाही तर झडपे बसन मग. चुपचापच बसतो ना आम्ही काल शिल्लकचे कामं करतो. बसरेचे येते तिकून. पोरगीले सुंदर आहे मोहनदा, बस तुम्हाला तर जोडा जोडा शोभते. हा शंकरजी पार्वतीत दिसता तुम्ही दोघं जण. काय गोष्ट करू राहिला हो का रे? आम्हाला विचारलं ते ना, हे महादेव काकानं का पोरगा कसा काय करते, काही शोक गिका आहे काय? आम्ही सपा सांगितलं त्याला जे खरं आहे ते. अबे काय सांगितलं तुम्ही? सगळं सांगून दिलं काय खरं खरं? इथं लग्न जुळायच्या पहिलेच तोडायच्या मागे लागले वाटते तुम्ही दोघं. अरे कशी गोष्ट करताय मोहनदा, जे आहे ते खरं सांगाच लागेल ना त्याले. हा मग कायले पाहिजे बाबा, तुम्ही सांगितलं नाही नसन तसं. अरे मग मामाचं गाव आहे ना हे, काही गोष्ट करू राहिले काय? सांगाच लागेल ना. पायरे आहे मी म्हटलं नव्हतं तुम्हाला. अरे सारखे सुद्धा नाही दोघं, नाही दिसत नाही दुसऱ्याचं चांगलं काही. हा मग वावरातल्या तुरीचं चांगलं नाही दिसत त्याले, चोरचार करून आणते. आणि खरं सांग त्याला वाला लग्न होऊ देन काय? म्हणूनच म्हणे रे तात्या येले दोघाले घेऊ नको, तरी ते इथं शोध लावत आलेच ते. सगळं खरं खरं सांगून दिलं मग तुम्ही दोघांना. नाही मस्त काम आहे रे तुमचं, मस्त काम आहे. अरे नाही रे मोहनदा, बाकीच्या सारखे आमचे विचार नाही आहे ना. हा बाकीच्या तात्यासारखे विचार नाही आमच्यावाले. लोकांचे लग्न जोडून नाही देणं, तोडाचे हे असे विचार नाही आमच्यावाले. आम्ही सप्पा सांगितलं पोरगा म्हटलं लय चांगला आहे तो, पोल्ट्री फार्म आहे, शेतीतलं करते, दुसऱ्याच्या इकडे कामाला जाते, पांटेला आहे म्हटलं, 1-1.5 लाख रुपये महिना आरामात कमवते म्हटलं. आम्ही तसं सांगितलं. हो तात्या, तुम्ही काहीच्या काही आरोप घाले राजू त्याच्यावर. ऐकत नाही पोरी त्याची गोष्ट, तुम्ही आपलीच लावता. अरे इकडून मग मामाच्या नात्यात लागते ना पोरगी, मग मामाच्या नात्यात लागते म्हटलं, भाषी लागते त्याची चुलत. हाव काय? मग तर चांगली गोष्ट आहे रे बा. पाहिजे बा थोडंसं सांभाळून घे ना, काही झालं तर 19-20. आता गोष्ट त्याची चालू होती बायोडाटा मध्ये का बा पोरग जास्त वयाचं आहे म्हणे. हा पोरगी तर 19 वर्षाचीच आहे म्हणे. आता त्याच्यात चालू आहे बा गडबड, त्याच्यात आपण काही नाही करू शकत. याच्यात तर आपणही काही नाही करू शकत रे बा. जर असं काही झालं आणि त्यानं जर काही म्हटलं नाही तर मग काही नाही करू शकत आपण मोहन्या. नाही तर मग म्हणशील काय झालं तू, सगळं काही नाही करू शकत आपण एवढं. पहिले पोरीले तर येऊ द्या. पोरीले मी पसंत असलो आणि मला पोरगी पसंत असली, झाला खेळ खतम. बाकी काय करावं लागते आपल्याला? आणि मोहनदा पोरीवाल्याच्या घरचं म्हणणं होतं का पोरग थोडं शिकलं सवरलं जास्त पाहिजे होतं म्हणे, 10वी तरी पास पाहिजे होतं म्हणे. आता पोरगीच कोणती एवढी शिकली आहे रे बा? पोरगी तर 8वीच नापास आहे आणि तिला काय पाहिजे एवढा शिकला सवरला? हा बाकीच्या सगळ्या गोष्टी येते ना आपल्याला कामापुरती. पोरगी म्हटलं मोहनदा त्यापेक्षा लय गुरी आहे ते, लय गुरी, लय म्हणजे लय. तू डांबर दिसतं तिच्या समोर. अरे डांबर हा शब्द लय कमी पडन. तू तंबाखू दिसतं आणि ते चुना दिसते त्या समोर, असं समज. जमलं पाहिजे का आपलं काम? हा जमलं पाहिजे. मग तुमच्या दोघांना मी पार्टी देतो स्पेशल, दुसरी अलगवाली. अरे जमलं पाहिजे म्हणजे आमची इच्छा आहे ना त्या लग्नात नाचाची, फटाके फोडायची. हा आमची इच्छा नाही आहे काय? किती वर्ष झाले राजा, आपल्या गावात लग्नच तर नाही आहे. आता त्यालाच लग्न आहे मोहनदा. जुळलं पाहिजे म्हणजे जुळणारच आहे. कशी गोष्ट करता, मी लावतो ना इकडून, मामाला म्हणतो सेटिंग करून देतो त्याला. चुपचाप राहा रे, पोरगीन पोरगीची आई उराली, चुपचाप राहा. पोरगी काय रे, पोरगी तर लयच गोरी आहे रे, त्याहून डबल टिबलच आहे खरंच. तू तंबाखून ते चुनत दिसते त्या समोर. जाय सगळ्याले पोहे दे जाय. पोहे कसे झाले? चांगले झाले ना? अरे असे पोहे तर आम्ही आजपर्यंत नाही खाल्ले, एवढे टेस्टी पोहे. लय हाताले चव आहे तुमच्या. चल अंदर चल बाई. आता मोहन तू इकडे येऊन जाय. जा रे सोन्यांच्या त्या तिथं बसा बरं तुम्ही, त्याला येऊ दे इकडे. अरे तुम्ही कोण घेतले महादेवराव पोहे? तुम्ही घ्यायला पाहिजे होते ना राजू, कोण असे करता? अरे नाही घेतो मी नंतर, तुम्ही घेऊन घ्या. घेतो नंतर घेतो. तात्या पोरगी पसंत आहे आपल्याला. हा करा काय ते हुंडा गिंडा काही नाही पाहिजे आपल्याला, फक्त पोरगी पाहिजे. बाकी काय आहे, पोरीवाल्याला फक्त लग्न करा म्हणा, बाकी काहीच नाही. चांगलं लग्न करा म्हणा फक्त. अरे हा मी त्याच्यासाठी बोलावलं तुला इकडे, त्याच्यासाठी बोलावलं. तात्या येतो, थोडं काम आहे मला. हा या, त्याच्यासाठी बोलावलं मी मोन्या तुला इकडे. पोरगी तर तुला कोणती पसंत येते त्याचा तर काही विषयच नाही, पण पोरीवाल्याला आता तू पसंत आला पाहिजे ना. हा आता तिचा बाप उठून गेला, मला तर काही गडबड वाटवेल राजा. पोरगी तर मला पसंत करते होता त्या. पोरगी तर मला फुल लाईन देऊ राहिली होती, जसं काय आमचं जन्मजन्मीचं प्रेम आहे. अरे तसं नसते ना राजा, कन्फ्युजन झाली असेल तर काही. त्या बाजूला सल्ले बसलाय, त्याच्या बाजूला शाहरुख आहे बसलाय. हा काय सांगता येते काय? अरे पण ते मला पाहून हसू राहिली होती ना, मला पाहून हसू राहिली होती. मी तारीफ नाही केली का पोहे 1 नंबर बनले? तेव्हा ते मला माईकडेच पाहू राहिली होती, तेव्हा तिच्या लक्षात नसेल आलं का मीच म्हणून पोरग.
पोरगीला सुंदर आहे मोन्या, हुंडा गिंड्याच्या चक्करमध्ये नको लागू. फक्त पोरीले पाय तू, त्याला फक्त एवढंच म्हणजो. हा, तुम्ही फक्त लग्न करा म्हणा धामधुमीत, बस, काही हरकत नाही. अरे दिलीप भाऊ, पोरीवाल्याच्या तर पसंत आला पाहिजे. ती एवढी पाले सादरी, हा, एवढी सुंदर आहे ते पाले. आता ते दुसऱ्याच कोणाला समजले असेल तर पोरग, म्हणून कसा एकदा विचारून घेऊ. आणि मी काय पोरावाल्याचा फोटो थोडी पाठवला काही, फक्त बायोडाटा सांगितला. म्हटलं शेती आहे, पोल्ट्री फार्म आहे, पांटेला आहे बा, आणि इकडे तिकडे किरकोळ कामही करते. 60,000 ते कमावते म्हटलं, पीक पाण्याचे अलग. हा, तात्या तुम्ही जर ताकद लावली ना तर सगळंच काही होते बरं, असं नका म्हणू. तुम्ही लावा फक्त इकडून ताकद. अरे म्या ताकद नसती लावली तर इथपर्यंत काम तरी आले असते काय, पोहे तरी खाले भेटले असते का तुम्हाला सुखापोटानं काही आपलं. का हो तात्या, पण म्हटलं पोरग कोणतं होय, पोरगच नाही समजलं आम्हाला आतापर्यंत. अरे तात्या जास्त बाजूले बसलाय. हे काय पोरग? तर पोरग आपल्याला तर पसंत आहे. आता पोरीचं काय माहित, पोरीला विचार लागन बा पसंत आहे का नाही आहे. कसं आहे आपलं काही नाही, पोरीचं पा लागते ना, पोरीचा संसाराचा विषय आहे ना. मग कायले पाहिजे बा तुमच्या जबरदस्तीनं पोरग दिलं करून असं तसं. नाही, पोरीले पोरगा पसंत आहे असं मला वाटलं, असं वाटलं म्हणून बा. पण तुम्ही एकदा विचारून घ्या, कन्फर्म करून घ्या. अरे दादा, आपल्या शब्दासमोर पोरगी जात नाही. हा, पहिले सांगू राहिलो, पोरीला आपण पहिली विचारलाय का आपण जिथं लग्न करून देईन तिथं करा लागन गुपचाप. पोरगी तपास म्हणे, आई बाबा तुम्हाला जो पोरगा आवडन तो आपल्याला पसंत आहे म्हणे, असं काही नाही म्हणे, काही हरकत नाही म्हणे. मग झालं तर मग, हा, पक्का समजू. मग काय आहे ते फोडू, मग आता सुपारी फोडू काय? थांबा ना थोडंशे, पोराला तर विचारू द्या. हा, पोराला विचारू द्या ना, काय अपेक्षा गिपेक्षा आहे का तर त्याला आमच्यापासून. अरे नाही नाही, काहीच अपेक्षा नाही आहे. बस आम्हाला फक्त पोरगी पाहिजे, बाकी काहीच अपेक्षा नाही आहे. सोनं करतो आम्ही तिच्यावर. आणि काय आहे, हुंडा गिंडा आम्हाला दूरपर्यंत नाही पाहिजे. फक्त एवढंच म्हणणं आहे का लग्न कने तुमच्या इकडून करा आणि चांगलं करा, फक्त एवढंच म्हणणं आहे. काही हुंडा गिंडा काहीच नाही पाहिजे. हुंडा तर आम्ही देणार बी नाही आहे हो. हुंड्याच्या आम्ही तर खिलाफ आहे. हुंडावाल्याला झोडपाचा होय कधी इथं एखाद्याले हुंडा मागितला तर पोरगी द्या, हुंडा द्या, हे नाही जमत. आणि लग्न लग्न तर असं करतो पोरीचं का कोणच नसन केलं इथून एवढ्या एरियात. आपलं एकुलची एक पोरगी आहे ना आपल्याला, का 10-12 पोरगी आहे काय? काहून म्हटलं 10वीच्या नंतर तुम्ही शिकले कोण नाही? 10वी नापास झाल्यानंतर शिकायला पाहिजे होतं तुम्ही. परिस्थितीच्या शिकलोच नाही जास्त. आपले वावर धुरा केला आपला शेती, आणि पोल्ट्री फार्म टाकला. मग पोल्ट्री फार्म टाकलं साईड बिझनेस म्हणून पांडेला दिला टाकून आपला. हा, चालू आपलं. आणि राहिलो एखाद दिवस खाली तर इकडे तिकडे कामाला चालला जातो. अच्छा अच्छा, घ्या चहा घ्या बाई, इकडे दे तिकडे दे. अरे वा 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 वा, काय हाताले चव आहे. पोहे तर एकच नंबर बनवले, चहा त्याच्यापेक्षा एक नंबर. मस्त, लय आवडले बा मला. कुठं कोर्स गिर्स केला का तुम्ही? हा, खानपिनाचा काही कोर्स गिर्स केला का म्हटलं? नाही नाही, कोर्स गिर्स कुठंच नाही केला, असं काही नाही केलं. हे घरचं आईचं शिकवण आहे ना, आईचं शिकवण आहे. तात्या याले म्हणते संस्कार. संस्कार कसे दिले आईनं. मोने, अधिक त्याला लग्न व्हायचंच आहे म्हटलं. तू आतापासूनच तारीफ करू लागा तिची. अधिक तर दिल्ली धुरा राजा. हा, लग्न जुळाचंच आहे म्हटलं. पोहे नाही आवडले का तुम्हाला? पोहे तर छान बनवले होते मी. अरे आणा ना अधिक असं तर पोहे मस्त बनवले होते तुम्ही. आणू का तुमच्यासाठी आणखी? बापा त्याच्यात काय एवढं, आणा ना आणा, आम्हाला तर लय आवडले. बस कर रे सोन्यांचे ते, कुठंही काही आपलं चुपचाप राहणं. अरे नाही नाही, असेच म्हणून राहिले ते, मजा घेऊन राहिले. जा अंदर जा बेटा. हे कपई घेऊन जा. एवढ्या जागी चहा पेलो मी तात्या, पण असे साले स्वाद कुठंच नाही. नाही, हे तर मी मान्य करतो. एवढा टेस्टी चाय नाही पेलो बा कुठं. हाताला लय चव आहे बोलले का? हा, महादेवरावच्या पोरीच्या हाताला लय चव आहे. महादेवराव मानलं पण तुम्हाला, तुमच्या पोरीच्या हाताला लय टेस्ट आहे. पोहे काय जोरदार बनवले, चाय तर त्याच्यापेक्षा सुपर. हा, म्हणूनच तुम्ही एवढे धष्टपुष्ट आहे हो. या मग उद्या महादेवराव, हा, सातबारा गावले या, घरगीर पाहून घ्या. बरं ठीक आहे, मग ठीक आहे. चला येतो मग महादेवराव. हा येतो आम्ही, उद्या येतो. हा, लावतो तात्या तुम्हाला फोन लावतो मी. बस 15-20 मिनिटाबाद फोन लावतो. काजी बाबा, तुम्ही तर मला सांगितलं नाही कोणतं पोरग होतं. पोरग तर दाखवा लागत होतं आम्हाला. काजी पोरग तर दाखवा लागत होतं आम्हाला दुरून. कोणतं होतं? पोरीले पूर्ण आयुष्य काढणं आहे ना त्याच्यासोबत. पोरग ठेवाय ना व, तात्याच्या बाजूला बसलो नव्हतं काय, हिरव्या कलरची बनेल घालून, तेच तर पोरग. कोणासोबत देता काय मग पोरीचं लग्न करून? हा, कोणासोबत देता काय? कसा दिसते तो? काहीच्या काही. आपली पोरगी पा किती गोरी आहे, तो पा कसा आहे पाहिले. काही कुकडे. हा, मी नाही करू देत मग पोरीचं लग्न त्याच्यासोबत. बिलकुल नाही. बस फोन लावून सांगून द्या नाही म्हणून. कमी शिकले आहे म्हणून काय झालं, 8वीस नापास आहे ना. हा, बाकी सगळं समजते म्हटलं तिला घरातलं. मग हाताला किती चव आहे तिच्यावाले. अरे तर मॅच कुठं हाव म्हटलं, म्हणून तर होय, मी दाखवलं नाही तुम्हाला. नाही तर मग ते तर म्हणे फोडू का म्हणे बा सुपारी. म्हटलं काही नाही, सांगतो तुम्हाला फोन लावून. अरे इथं मायाच पसंत नाही पोरगा, तर मी कसं काय पोरीचं लग्न करून देऊ त्याच्यासोबत. आपली पोरगी पा किती साजरी पाहिले, तो पा कसा एखाद्या मेंढकी सारखा दिसते तो. मला वाटलं तो काळ्या कलरचा शर्ट घालून येतोच होय का पोरगा. मला पहिले तेच वाटलं, म्हणून तर होय, मला तेच वाटलं. जेव्हा मग तात्याला विचारलं, तात्या म्हणे ते नाही होय, हे होय म्हणे बाजूचं, मा बाजूला बसलाय ते. मी फोन करून सांगून देतो बा पसंत नाही आहे म्हणून. नाही तर मग पोरीलेन पोराची भेट नसती दिली काय करून. हा, पोरीलेन पोराला बोलायला लावलं असतं, नंतर मग इथंच टिक्के लावून दिले असते. बस आज साखरपुडा. फोन लावायचा काय, आता लावतो मी 15-20 मिनिटात फोन. इथं आम्हालाच पसंत नाही म्हणतो पोरगा, पोरीचं तर दूर राहिलं. काही करून देणार आहे का पोरीले? पोरगी पा आपली कशी, थो पा कसा, काही जोडाला जोड तर शोभला पाहिजे.
आज येऊ राहिले ना पाहुणे मोहनचं घर पाहिले मग तात्या. भरोशावर ठेवलं त्यानं. अधिक करीन तर फोन नाही आला, फोन करीन म्हणे ते. फोन आले पाहिजे आतापर्यंत. तुम्ही करून पहा ना फोन इकडून. हा भरोशावर कायले बसता, तुम्ही करून पहा फोन. हॅलो नामदेवराव. हा बोला ना तात्या, बोला. बस तात्या, आता तुम्हाला फोनच करू राहिलो तुम्ही. फोन बी आला हो तात्या इकडून मागून. अरे तात्या आज येऊ राहिले मग पाहुणे. 2 मिनिटं मोहनदा, त्याच्यासोबत बोलू राहिले ना ते स्पीकर पण ऑन ठेवला. चुपचाप राहा फक्त, ऐक काय म्हणते ते. अरे बस मी तुम्हाला फोनच करू राहिलो होता आता तात्या 2 मिनिटं अगोदर. काय म्हटलं, येऊन राहिले ना म्हटलं तुम्ही मग घरदार पाहिले. अरे तात्या, आमची नाराजी आहे राजू. आम्हाला पोरगं पसंत नाही. पोरगं मलेच तर पसंत नाही येऊ राहिलं ते. तर आता तुम्ही सांगा पोरीला कसं करून देऊ मला. एकुलती एक पोरगी आहे राजू. हा तुम्ही पोरगी पाहिली आपली. कोणत्या गोष्टीत कमी आहे काय? 8वी नापास भलेही असन ते, पण कोणत्या गोष्टीत कमी आहे का सांगा तुम्ही. पाहिले चांगली आहे, तुम्ही हाताची चवय घेऊन पाहिली मग. अरे हा महादेवराव, तशी काही गोष्ट नाही. पण राजे पोरगा पाहा ना तुम्ही कसं आहे तर. पोरगा बी गुणी आहे ना. पोरगा पाशी काय कमी आहे काय? शेती आहे, हा 5 एकर शेती आहे, पोल्ट्री फार्म आहे, सगळंच आहे ना, व्यवस्थित आहे ना. असं थोडी आहे अनपड गवार थोडी आहे माणूस. परिस्थितीच्या ना तो शिकला नाही म्हणून. तुम्ही तर आम्हाला म्हणे राजू पोरगा आम्हाला पसंत आहे म्हणे. हा मग पोरीला पसंत नाही आहे का पोरगा? खरं सांगा तुम्हाला तात्या, हा शंभरातली एक गोष्ट. पोरगा गणे मले पसंत नाही, मा बायकोले पसंत नाही. पोरीचं तर दूर राहिलं. पोरगी तर म्हणे मी तसं राहीन पण याच्यासोबत लग्न नाही करत म्हणे. हा पा म्हणे कसा आहे म्हणे पाली मेंढकी सारखा. सांगा तर काय म्हणता. मेंढकी सारखा. लय दात काढू राहिले काय? हा? लय दात काढू राहिले काय? तू पाय ना, तू चेते, तू पाय ना पहिले काय तोंड आहे. हा आपलं तोंड पाय ना पहिले भूतासारखं. सवारी मोहनदा सवारी. अरे तुम्ही रंगाले पाहू राहिले काय? गुन्हाले पाना माणसाच्या. हा रंगाले पाहिजे काय? मग तर बस रंगाले भेटलाय चांगला आणि पोरगा चांगला नसला तर मग मी ह्या पोराची गॅरंटी घेतो. आम्हाला माहित आहे हा पोरगा कसा आहे तर आमच्या सोबत राहते तो. मग बाकीच्याची गॅरंटी घेसान काय? नाही ना, तसं नाही ना तात्या, ऐकत जा ना थोडंसे. कसं आहे मला पसंत नाही आहे पोरगा. माई पोरगी पहिले कोण चकला? तो काळ्या कलरचा शर्ट घालून होता काय, गोरा पानसा, तोच पोरगा चकली माई पोरगी म्हणून. नाही तर ते तर म्हणे पोहे घेऊन नव्हती जात म्हणे मी. आपलं गोरपांच हे दोघं आहे बा, सल्ल्या आणि शाहरुख काका. सल्ल्या काका असन बाबा. सल्ल्या काका भला टापटीप मध्ये राहते. सल्ल्या काकाच असन काय राजू. मग तुम्ही तेव्हा सांगून द्यायला पाहिजे होतं. आम्हाला काय आशेवर ठेवायला पाहिजे होतं. मग आम्ही इकडे दुसऱ्याकडे नव्हतो जात काय पाहिले पोरगी आज. काय तुम्ही बी मस्त काम आहे. चला ठीक आहे मग ठेवा फोन. काय मोने आता त्यात एक तास फोन केला होता. तू नाही ऐकलं. मग म्हणतले काय का तात्या काळ्या करते म्हणून पाहून घे. ते ऐकलं ना आता. अरे सोन्यांची ते त्या मामा आहे तिथं. तू म्हणे ना फिल्डिंग लावतो म्हणून. मग काय झालं त्या फिल्डिंगचं? आता तुला खोटं वाटन मोहनदा. हा पण कशी गोष्ट आहे सांग काय. मामा पहिलेच म्हणे का त्याचे लय चावणी आहे म्हणे. याच्या पहिले बी म्हणे लय पोरं रिजेक्ट केले म्हणे तिच्या बापानं. पोरीपेक्षा बापाचे चावणी जास्त आहे म्हणे. जाऊ दे काही टेन्शन नको घेऊ. होते ना राजा, होते लग्न. थांब काही लोड नको घेऊ मोहनदा. त्याला थेच म्हटलं ना गडबड नको करू ना राजा. गडबड कायले करू राहिला. बरं जाऊ द्या, मी काही टेन्शन घेत नाही. चला दुसरा पाहिजे बा असं तर कुठं काही. हा दुसरा पाय. म्हणून तू टेन्शन नको घेऊ. आता फक्त तात्याची एकट्याची जिम्मेदारी नाही आहे, ते लग्न करून द्यायची आमच्या सगळ्याचीच आहे ना रे. सगळे जण आपापल्या नातेवाईकाला फोन करा का पोरी आहे का लग्नाची, पोरं आहे म्हणा लग्नाचे. इकडे तिकडे जरा शोध घ्या. हा जाऊ आपण आता. बस आज संध्याकाळी कार्यक्रम काय ते फिक्स करा. उद्या सकाळी एखाद्याचा तर निरोपण आहे म्हणून. एक डाव तुम्ही माय फक्त लग्न करून द्यावं. तुमचे उपकार तुम्ही जिंदगीभर नाही बोलेन. एक डाव फक्त. आता एकच डाव देईन ना लग्न करून का 2-2 3-3 देईन का त्या लग्न करून काही मोहनदा. आणि ह्या वेळेस सांगू राहिलो आम्ही येऊ राहिलो त्यासोबत पोरी पाले. हा बरं चल जा बा, चल जा. शांत राहा रे सगळे, शांत राहा रे. फोन आला मला, थांब. हा हॅलो बोला, कोण बोलत आहे? अरे मी बोलू राहिलो ना रे बाबा. अरे मी कोण? नाव असेल ना काही ना काही. अरे मी ना रे, मी काय राजा, माझं नाव मलाच माहित नाही का? अरे मी बोलू राहिलो ना. आठो ना राजा, आठो. अरे मी कसं काय ओळखणार आहे तुम्हाला काय? अरे मी कसं काय ओळखू सांगा तुम्हाला. तुमचं नावच नाही माहित तुम्हाला तर मी कसं काय ओळखू? माझ्यात का नंबर सेवा आहे काय? अरे माय नाव हे आहे ना रे. काय राजा, तुला माहित नाही का माझं नाव काय आहे तर? अरे तुमचं नाव मला कसं काय माहित राहीन हो? काही आपलं तुमचं नाव मला कसं काय माहित राहीन सांगा बरं. ठेवा फोन ठेवा, भिन्न काय करू फालतूच्या इथं. कोण होय काय होयच्या माय बिन. अरे कोण होय रे बाबा, कोणाचा फोन होता? अरे काय माहित कोण होय तर. मी होय बोंबलू राहिला होता. आता मी कसं काय ओळखू कोण होतं तो? घे डबल आला तुला फोन. घे बोल बरं कोण होतं. अरे मी म्हणा रामा पांढरे काळे. मला नाही ओळखलं काय? का शाहरुख आहे? मस्त काम आहे रे त्याला. तू म्हणे नाही काय पोरगा आहे म्हणे लग्नाचा. पोरगी आहे का म्हणे कोणती? तर आपली पोरगी आहे ना सगळ्यात लहानवाली. ये पाले उद्या. बस उद्याच येतो. उद्याच सकाळी 9 वाजेपर्यंत टचून जातो. चल घे मोन्या घे. तू बी काय ठेवशील. चल उद्या पोरगी पाल. चल दुसरी पोरगी पाले. काही लोड नको घेऊ. रोजची एक पोरगी पाहिजे पसंत करन तिच्यासोबत लग्न करतो. चल चला घ्या तात्या लावा. महिन्याला फोन लावा आणि चला गाडी बोलवा उद्या. चला पटकन. काही टेन्शन नको घेऊ मोहन. होऊन जात त्या लग्न. होते ना लय पोरी आहे काही टेन्शन नको घेऊ. काय नाव काय म्हटलं तुमचं? मोहन सोंडे. अच्छा बुच्चे म्हटलं. हे शाहरुखाच्या घरापाशी राहता का तुम्ही? हा शाहरुखाच्याच घरापाशी राहतो. शाहरुखाला माहिती आहे ना आपला कारोबार. अरे मामा काही लोड नका घेऊ तुम्ही. मोठा कारोबार आहे गळ्याचा.
पोल्ट्री फार्म आहे, शेती आहे, पांटीला आहे, इकडे तिकडे कामही करते. घर नाही राहत, घरी नाही राहत बाबा, बिलकुलच घर नाही राहत. चांगला आहे ना मग, घर नाही राहत तर असंच तर पाहिजे होतं आपल्याला पाहुणा. व्यसन तर नाही आहे ना कोणतं दारू गिरूचं. दारू पिणारा माणूस नाही पाहिजे आपल्याला. हा तंबाखू खाणारा ठीक आहे, पण दारू पिणारा माणूस नाही पाहिजे. अरे विचारून घ्या ना तुम्ही, शाहरुख्याले नात्यात लागते ना तुमच्या शाहरुख्या, विचारून घ्या. अरे तुम्ही बिंदास राहा, मी गॅरंटी घेतो म्हटलं त्याचीवाली. काहीच टेन्शन नका घेऊ तुम्ही. काही हुंडा गिंडा लागेल का तुम्हाला? का होता मॉडेल गिडल दाखवते कोणता आहे काय आहे का, बस पहिले विचारपूसच चालू आहे. हुंडा घेता काय आणि हे करता काय आणि ते करता काय, काय समजून नाही राहिलं. पोरगी नाही दाखवू राहिली आधी. पोरगी जर पसंत आली गड्याले तर हुंडा तर दूर दूर पर्यंत घेत नाही आम्ही. आम्हाला हे हुंड्याची काही घेणं नाही, आम्हाला फक्त पोरगी पसंत आली पाहिजे. आणि पोरीले जर पोरगा पसंत नाही आला तर मग पोरगा देईन का पोरीले हुंडा? अरे काय मामा तुम्ही गोष्टी करता. मजाक मजाक होणार रे, मजाक होणार राजा. काय तू बी अरे भाषी तर माही अशी आहे का कोणाच्या पसंत आहे? मग मामा कोण आहे तिचावाला? मग भाषी अशी सुपर आपली पाहिले का? हिरो बी आला ना, हिरो बी नाही म्हणून दिले. आता भलावं तर सही म्हणा हो तात्या, का गोष्टीचा बाजार समजून नाही राहिला. कोण होई कोण हा पोरी का होय कोण म्हटलं हा? आरामानं बोलणं मामा होय ना तो, आरामानं बोलणं राजा. काम बिघडून टाकन बरं. हे तिचा पोरीचा बाप तर काही नाही बोलू राहिला, मामाच फडफड करू राहिला, काही दाखवून नाही राहिला आणि काही नाही. हे बाई सगळ्याले पोहे दे, सगळ्याला देतो बेटा. अरे तुम्ही कोण नाही घेतले पोहे? नाही घेतो, नंतर घेतो. कसे वाटले आमच्या पोरीचे आजचे पोहे, कसे वाटले तुम्हाला? हाय तात्या, हाताले चव आहे म्हणा लागा. जशी दिसून राहिली बिचारी तशी हाताले चव बी आहे तिच्या. पोरगीला साधी सिंपल वाटवायला तात्या. मी हिच्या सोबत करतो राजू लग्न, काही झालं तरी हिच्या सोबत करतो आता. बस हिनं फक्त हा म्हणा, मी हुंडा बी नाही पाहिजे, काहीच नाही, उचलून करतो वाटल्यास लग्न. पोरगी हाय बिनार तशी साधी सिंपल दिसू राहिला पाहिजे. उची चोई नाही करू राहिला, खालची नजर वर नाही करू राहिली. ते हिच्या सोबत कर मोन्या लग्न. पोरगीला साधी सिंपल वाटवायली हो नामदेवराव, काय वाटतं तुम्हाला? हो ना, पण पोहे मस्त बनवली तिनं, हाताले चव आहे तिच्या. बोल बाई, काय अपेक्षा आहे त्या पोरापासून? काही अपेक्षा आहे का लग्न झाल्यावर? अपेक्षा तर माझ्या काही नाही, पण मी शेतीमधलं कुठलंही काम करणार नाही. अरे असं कसं? शेतीच्या भरोशावर तर आपलं सगळं काही चालू आहे का हो? तुम्ही तर म्हणले 7-12 असल्याशिवाय आपण पोरगी नाही दाखवत म्हणे. हा, आणि तुमची पोरगी तर म्हणे का शेतीत काम नाही करत. कसं आहे? अरे तर शिकली सवरली आहे ना पोरगी, का तिला काय वावरात पाठवता काय काही आपलं? अरे आमच्या का मग का बायका काय अनपड गवार आहे काय? शिकले आहे तरी वावरातलं करते. मग काही आपलं आणखी दुसरं काही? मी फॅशन डिझाईन आणि ब्युटी पार्लरचा डिप्लोमा केलेला आहे. तर त्यानंतर मी लग्न झाल्यावर हा व्यवसाय करणार, तर त्याच्यासाठी तुम्ही मला नाही म्हणता नका. मी काय म्हणतो नाही, साईड बिझनेस चालू होऊन जाते आपला, आपलं इन्कम चालते नाही होता त्या. नाही हे करा ना तुम्ही, काही हरकत नाही ना, काही हरकत नाही. आणखी छंद काय आहे तुझ्यातनी? डान्स करता येतो, गाणे म्हणता येते, खाण्यापिण्याचे पदार्थ मला वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते. चला चांगला आहे मोहन, चांगली आहे रे, गुणी आहे पोरगी, गुणी आहे. अरे बस कर ना, पटकन बोल ना, काय आहे ते विषय खतम करून टाका. बसता काय इथं बोंबलं. काय शिक्षण वगैरे काय झालंय तुझं? मी ग्रॅज्युएशन केलं BSc मध्ये. मामा पोरग कोणतं होय मला पाहिले आलं? अरे हे काय होय, हिरव्या कलरची बनेल घालून हेच होय पोरग? मामा तुम्हाला पहिले सांगून देतो, मी या पोराशी लग्न करत नाही. फुल अँड फायनल. अरे पण कहून काय झालं? अरे याच्यासोबत लग्न करून पोरं काय पांडे होऊन जाईल ना. मी किती गोरी, तो किती काळा, पा बरं, काही कॉम्बिनेशनच नाही आहे ना आपलं. नाही मी नाही करत. वाटल्यास तुम्ही मला काय हिरे ढकलून द्या, पण मी याच्यासोबत लग्न नाही करत. मी याच्यासोबत लग्न करत नाही म्हणजे नाही, सांगून देतो. आई तुले आणि बाबा तुम्हाला बी आणि मामा तुम्हाला बी. अरे कहू ना मामा, पोरगी कोणी एवढी तणक्याने गेली, काय झालं? अरे राजू, पोरगी म्हणून राहिली का पोरगा लय सावळा म्हणते पाहिले, मी लग्न नाही करत म्हणते त्याच्यासोबत. अरे तर कलरचं काय त्याच्यातनी? चांगला आहे ना तो, स्वभाव तर चांगला आहे ना, कलरचं काय? अरे तिचं म्हणणं आहे का होणारे जे लेकर आहे ते काळे पांडे होईन बा, म्हणून सावळे गोरे दोन्ही होईन म्हणते ते, माझ्यासारखे गोरे नाही होईन म्हणते. म्हणून मला बा माफ करून द्या तुम्ही. माफ करले का शाहरुख? काय लेका शाहरुख घ्या, पहिले फटू करून पाठवला रे इथे येऊन. लेका असा तमाशा फालतूचा काय समजून नाही राहिले का? चला घराकडे चला. अरे थांब ना, पोहे तर खाऊ द्या आम्हाला. चल होय तिकडे, पोहे घे मग खाजो घराकडे. चल ठेव दे, चल घराकडे चल. इथं माझ्या लग्न नाही जुडू राहिलं, तुम्हाला पोहे खायची पडली आहे.